नांदेड जिल्ह्यात 10वीच्या 2023-24 वर्षाचा CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये वैष्णवी सारंगजडे हिने 98.40% गुण घेत नांदेड जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला, तर साई सचिन काळे याने 92.40% गुण मिळवत पास झाल्याबद्दल अटल अभिनव सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल आणि हार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी महाराष्ट्र वाईब न्यूज चॅनलला आपल्या प्रतिक्रिया दिल्या। यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, प्रतिष्ठित नागरिक गंगाधर जडे, गुरुराज रणखाम, पत्रकार सखाराम क्षीरसागर, पत्रकार गुणवंत सरोदे, शिक्षक सचिन काळे, सारंग जडे, राहुल जडे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, नांदेड। स्कूल टीचर वैष्णवी आणि कुमार साई या दोघांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी हे जे यश मिळवलं। खरं म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक, त्यांची पूर्ण फॅमिली आणि अर्धापूर मधील सर्व नागरिक त्यांच्या सोबत आहेत। आता हे CBSE चा रिझल्ट लागला, अजून मराठी माध्यमाचा रिझल्ट लागायचा बाकी आहे। अर्धापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी शिक्षणाची काही सुविधा नव्हती। खरं म्हणजे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता शाळेचा झालेला आहे। शाळा सुद्धा अर्धापूरला आलेली आहे। पुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक हब या माध्यमातून तयार होत आहे, कारण खूप मोठं शैक्षणिक नांदेडला पूर्ण 4 तालुक्याचे या ठिकाणी विद्यार्थी येऊन नांदेड सारख्या शहरामध्ये या ठिकाणी शिकतायत। या ठिकाणी जर बघितलं आपण तर खूप विद्यार्थी असे गुणवंत तयार करण्यामध्ये, पिढी तयार करण्यामध्ये नांदेड शहराचा खूप मोठा सहभाग आहे। आणि त्यामध्ये आमच्या शहरामध्ये या दोघांनी वैष्णवी सारंगजडे आणि साईनाथ सचिन काळे या दोघांनी मानाचा तुरा ओढला। खरं म्हणजे या दोघांचं खूप खूप अभिनंदन करतो मी। अर्धापूर शहराचा प्रथम नागरिक या नात्याने या दोघांचं अभिनंदन करतो। आणि विशेषतः ज्या वेळेस अर्धापूर शहरामधून हे 5वी 6वीला किंवा ज्यावेळेस हे नांदेडला जात होते त्यांनी खूप परिश्रम घेतले, कारण इथून जाण्याची व्यवस्था नांदेडला जाऊन त्या ठिकाणी CBSE पॅटर्नची शाळा नांदेडलाच होती, अर्धापूरला नाहीये। तर त्या ठिकाणी जाऊन यांनी मेहनत केली, स्वतः मेहनत करून त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये, नांदेड सारख्या शहरामध्ये स्पर्धेमध्ये टिकणं हे सुद्धा खूप मोठं मोलाचं कार्य आहे। आणि त्यासाठी त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्या पाठीशी राहिला आणि भविष्यामध्ये त्यांना नीट मध्ये खूप मोठं यश मिळावं त्यांनी त्याच पद्धतीनं। आता हे जरी तुम्हाला यश मिळालं असेल तरी या हे यश म्हणजे सर्वस्व नाही, तर याच्यापेक्षा तुम्हाला अजून दुप्पट मेहनत करून त्या पद्धतीचं आपल्याला नीट मध्ये प्रथम येऊन आपल्या परिवाराचं नाव आपल्याला त्या ठिकाणी रोशन करायचंय। यासाठी आम्ही तुम्हाला जी काही मदत लागेल शहराच्या वतीनं किंवा ज्या शैक्षणिक कार्यामध्ये जे काही लोक काम करत आहेत, जे शिक्षक काम करत आहेत, अर्धापूर शहरामध्ये सुद्धा शैक्षणिक खूप वातावरणामध्ये बदल झालेला आहे। तर मी यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगेल की आपण जे नीटसाठी आपण तयारी करत आहात, जे डॉक्टर होण्याचं आपलं स्वप्न आहे, ते स्वप्न तुमचं सत्यात उतरावं आणि आमच्या अर्धापूरसाठी चांगले डॉक्टर म्हणून आपण नावारूपाला यावं, एवढंच या ठिकाणी सदिच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।